लचाळाच्या कामा नाही टाळावाळा, न कळे वंगळा उपदेशो, वचन चर्येची न कळे चाचणी, ऐची संघटनी अमंगळ, समय न कळी वेडगळ बुद्धी, विजाती ते शुद्धी चाच चाटू, तुका म्हणी याचा अधिकारची वरा, बहुमती खरा हुनी निचू. अव्यवस्थित मनुष्याच्या कामाला कधीच ताळमेळ नसतो आणि मूर्ख मनुष्याला उपदेश काही समजत नाही. ज्याला चांगले बोलणे आणि चांगला आचार कळत नाही त्याची संगती वाईट असते. वेडगळ बुद्धीच्या माणसाला वेळ प्रसंग कसा आहे हे कळत नाही. अशुद्ध जातीची शुद्धी आणि दुर्जनाला सज्जन करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जगामध्ये असे अनेक बुद्धीचे लोक आहेत की जे गाढवाहुनी महामूर्ख, अमंगळ, अशुद्ध असल्यामुळे त्यांचा धिक्कार करणेच बरे आहे. एक धरिला चित्ते आम्ही रखुमाईचा पती, तेने झाली अवघे काम, निवारला भवभ्रम, परद्रव्य परणारी झाली विषाची परी, तुका म्हणे फारू नाही लागतो व्यवहारू. आम्ही त्या रुक्मिणीपती पांडुरंगाला चित्तामध्ये धारण केले आहे, त्यामुळे आमची सर्व कर्तव्य संपून गेली असून या संसार सत्यत्वाचा भ्रम सुद्धा नाहीसा झाला आहे. आम्हाला परद्रव्य आणि परनारी या विषयासारख्या झाल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आता आम्हाला याहून अधिक काही करणे लागत नाही. हे ने पळे डोळसा न कळे मृत्यू तो सरिसा, कैशी झाली दिशा भुली, नव जाती वाट चाली, संसाराची खंती मावळ तरी शक्ती, तुका म्हणे हिना बुद्धी चुकली नारायणा. जे मरणाच्या भीतीने सैरावैरा पळतात आणि मनाला येतील ती साधने करतात, पण ते विचाराने डोळस असून सुद्धा त्यांना हे समजत नाही की आपण कुठेही गेलो आणि काही जरी केलं तरी मृत्यू आपल्या बरोबरच असतो. त्यांची दिशाभूल कशी काय झालेली असते ते काही कळत नाही. कारण ज्या वाटेने गेले असता मृत्यूचे भय निवृत्त होते, त्या परमार्थ मार्गाने मात्र हे डोळस मुळीच जात नाहीत. देह इंद्रियाची शक्ती क्षीण झाली तरी सुद्धा या संसाराची काळजी करीतच राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, अशा मूर्खांची बुद्धी भांबावलेली असते. अभिमानाची तुंड काळी डावी बळे अंधारू, लाभ न्यावा हातू हाती तोंडी माती पाडुनी, लागलीशे पाठी लाजू झाले काजू नासाया, तुका म्हणी कुशळ म्हणी विटंबनी पडली ती. अभिमानी मनुष्य हा काळतोंड्या असून त्याची आत्मज्ञानाविषयी बळेच अंधार केलेला असतो. आत्मज्ञानाचा लाभ त्यामुळे हातोहात दूर होतो, म्हणजे त्याला आत्मज्ञान होत नाही आणि शेवटी त्याच्या तोंडात माती पडते. झालेले कार्य नष्ट करण्यासाठी लज्जा ही सर्वांच्याच पाठीमागे लागलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जो मनाने पापी आहे तो नेहमी अशा विटंबनेच्या फेऱ्यामध्ये सापडतो. चोराची या धुडका मनी वसे ध्यानी लंछनो, ऐशा मी करणे कायू वरसो न्याये पर्जन्यो, ज्याच्या वैसे खतावरी ते सुरसुरी दुखवणी, तुका म्हणी ज्याची खोडी त्याची जोडी त्या पिढी. जो चोर आहे त्याच्या मनात सतत आपल्या कर्माविषयी लांछनास्पद अशी धास्ती असते. अशा लोकांना आम्ही काय करावे? आम्ही पावसाप्रमाणे सहज आणि सर्वत्र समान रीतीने उपदेशाचा वर्षाव करीत असतो. ज्याला खोल जखम आहे, ज्याच्यामध्ये दोष आहे, त्याच्यावर घाव बसून तो दुखाने चुरचूर करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला जी खोड असते ती त्याला नेहमी दुःखच देत राहते. बुद्धिहीना उपदेशो ते ते विशो अमृती, हुंगे नये गोरवाडी ते ते जोडी विटाळू, अळशियाची अंतर कुडी जैसे मढे निष्कामू, तुका म्हणी ऐशा हाती मज श्रीपती वाचवा. अमृतामध्ये जर विष टाकलं तर जसा त्याचा नाश होतो, त्याप्रमाणे बुद्धिहीनाला सुद्धा उपदेश केला तर तो उपदेश व्यर्थ जातो. गुखाडीत जाऊन त्या ठिकाणची घाण कधी हुंगू नये, कारण तेथे केवळ विटाळाचीच प्राप्ती होईल. आळशी माणसाचे अंतकरण खोटे असते, जणू निर्विकार मनाचे मढेच ते समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, श्रीपती अशा लोकांच्या तावडीतून तुम्ही मला वाचवा, त्यांच्यापासून मला दूर ठेवा. न करी तुमची सेवा बापुडे मी पणे देवा,
बोल तू पाववा पण सिद्धी सकळू. हानिक काय तुम्हा कामू आम्हाने दे तरी प्रेम. कैसे धर्माधर्म निश्चयशी राहते. आम्ही वेचिलो शरीरे तुम्ही बीज पेरा खरे. संयोगाचे बरे गोड होते उभयता. एका हाती टाळी कोठे वाजते निराळी. झाला तरी बळी स्वामी विनो शोभेना. कृपा यावेजी अनंता धरीन पुटाची त्या सत्ता. होईन सरता संता माझी पोसना. ठेविले उधारा वरे काय तू पातेरा. तुका म्हणे बरा रोकडाची निवाडू. देवा, मी बापडा तुमची सेवा मी पणाच्या अभिमानाने करीत नाही. हे खरे असले तरी सुद्धा मी जी भक्ती प्रेमाची इच्छा तुमच्याजवळ बोलून दाखवत आहे त्या इच्छेची सर्व प्रकारे तुम्ही पूर्णता करा. देवा, तुम्हाला भक्ती प्रेम देण्यामध्ये सवड नसण्या इतके दुसरे कोणते महत्वाचे मला काम आहे. तुम्ही जर आम्हाला भक्ती प्रेम दिले तर पाप आणि पुण्य आमच्या ठिकाणी हट्टाने राहू शकत नाहीत. आम्ही तुम्हाला शरीर अर्पण केले आहे. आता या शरीरामध्ये खऱ्या भक्ती प्रेमाचे बीज पेरा. त्यामुळे तुमचा आमचा संयोग होऊन त्यात विलक्षण अशी गोडी निर्माण होईल. टाळी एका हाताने वाजत नाही, त्याप्रमाणेच गोडीचा अनुभव येण्यासाठी दोघांची आवश्यकता असते. सेवक कितीही बलवान झाला तरी मालका वाचून शोभत नाही. हे प्रभू, तुम्ही निर्गुणामधून नामरूपाला यावे म्हणजे मी सगुण रूपाच्या आधाराने भक्तीला पुष्टता आणीन आणि तुमचा आवडता होऊन सर्व संतांमध्ये मान्य होईल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मला भक्ती प्रेम देण्याचे उधारावर ठेवले, पुढे देण्याचे ठरवले तर माझी फजिती होणार हा निर्णय अगदी खरा आहे. त्यामुळे म्हणून जो काही निर्णय करायचा आहे तो रोकडाच कराल तर बरे होईल. भुके नाही अन्नू मेल्यावरे पिंडादानू. हे तू चाळवा चाळवी केले आपणचे जेवी. नैवेद्यांचा आळू वेचे ठाकणे सकळू. तुका म्हणे जडू मजन राखावे दगडू. जिवंतपणी भूक लागली असताना आई बापाला अन्न देत नाहीत आणि ती मरण पावल्यानंतर मात्र श्राद्ध विधीप्रमाणे पिंडदान करतात. असा हा प्रकार फसवाफसवीचा आहे. जे काही जेवणाचे केले असेल ते आपण स्वतःच जेवित असतात. देवाला पदार्थ नैवेद्याला आवडतो अशा निमित्ताने नाना पदार्थ करतात आणि आपल्या पोटामध्ये रिचवत राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे दगडाप्रमाणे जड बुद्धीचे लोक माझ्याकडून रक्षिले जाणार नाहीत. सर्व भाग्यहीनू असे सांभाळिलो दिनू. पायी संतांचे मस्तकू असो जोडोनी हस्तकू. जाणे तरी सेवा दीन दुर्बळाची देवा. तुका म्हणे जीवू समर्पून भाके किवू. देवा, मी सर्व प्रकारच्या भाग्याने हीन आणि दीन आहे, तरी सुद्धा संतांनी माझा सांभाळ केला आहे. यासाठी हात जोडून त्यांच्या पायावर माझे मस्तक असो. देवा, तुम्ही माझ्यासारख्या दीन दरिद्र्याची सेवा कशी असते ती जाणतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझा जीव संतांच्या पायी अर्पण करून त्यांना उद्धार करण्याविषयी करुणा भाकीत आहे. भाग्याचा उदयू ते हे जोडी संत पायू. येथून या लुठू माथा मरणा वाचुनी सर्वथा. होई बळकटू माझ्या मना तुरे धीटू. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. आज माझ्या भाग्याचा उदय झाला म्हणूनच मला संत चरणांचा लाभ झाला आहे. आता या चरणांवरून मरणाशिवाय काही झाले तरी मी डोके उचलणार नाही. हे माझ्या मना संत चरणी स्थिर राहण्याविषयी धीट आणि बळकट हो. तुकाराम महाराज म्हणतात, मी संत चरणांजवळ लोटांगण घालीत आहे. त्यामुळे आज माझ्या भक्ती भाग्याची पूर्णता झाली आहे. नाही तरी आता कैचा अनुभव झालाशी तू देव घर घेणा. जेथे देखो तेथे लाचाचे पर्वतो घ्यावे तरी चित्तो समाधानू. आधीवरी हात या नावे उदारू उसण्याचे उपकार फिटाफिटू. तुका म्हणे जैशी तैशी करू सेवा सामर्थ्याने देवा पायापासी. नाहीतर आता या ठिकाणी दुसरा कसला अनुभव येणार आहे. तू देव असून घर बुडवणारा झाला आहेस. ज्या ठिकाणी पाहिन तेथे लाच घेऊन प्राप्तीचे पर्वत करणारे मला दिसतात. कुणापासून काही घेतले तरच तुमचे चित्त समाधान पावते. आधी हात वर करून
जे कोणी दुसऱ्यास देतात त्यांना उदार म्हणावे, नाहीतर काहीतरी घेऊन जो देण्याचा प्रकार म्हणजे उसने घेणे आणि ते फेडण्यासारखेच आहे. हा उसनवारीचा व्यवहार झाला. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या सामर्थ्याप्रमाणे आम्ही तुमच्या पायापाशी जशी असेल तशी सेवा करू. आम्ही सर्व काळू कैचे सावधानू, व्यवसाय म्हणू अभ्यासले, तरी मना मुठू ठेविले चरणी, केलो गुणागुणी कासाविसू, याचे कानसुली मारी तसे हाका, मज घाटू नका मध्ये आता. तुका म्हणे निद्रा जागृते सुषुप्ती, तुम्ही ओ श्रीपती साक्षी येथे. संसारातील उद्योगांचे मनावर संस्कार झाल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे आम्ही सर्व काळ एकाग्र कसे काय राहणार. तरी सुद्धा आम्ही देवाच्या पायावर देहाचे मुटकुळे ठेवले आहेच, कारण प्रत्येक इंद्रियाने आणि विषयाने मला बेजार करून सोडले आहे. म्हणूनच मी हा देह अर्पण करून टाकला. आता या देवाच्या कानाजवळ जाऊन मी हाका मारित आहे की देवा, मला आता इंद्रिय आणि विषय यांच्या पेचामध्ये घालून चेंगरू नका. तुकाराम महाराज म्हणतात, अहो श्रीहरी, तुम्ही माझ्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचे साक्षी आहात. त्यामुळे माझी कोणतीही अवस्था तुम्हाला सहजपणे समजते. नसताची दावणी भेवू केला जीव हिमपुटी, झालो तेव्हा कळले जागा वाऊगा हा कांतो, गवशिलू पुढे मागे लाग लागे पावला, तुका म्हणे केली आयनी सलगेच्यानी सन्मुख. देवा, तुम्ही मला नको तेच भय दाखवून त्रस्त करून टाकले. माझा जीव फार दुःखी कष्टी होऊन गेला. मी जेव्हा जागृत झाले तेव्हा मला असे समजले की हा सर्व पसारा अगदी व्यर्थ आहे. जन्म मृत्यूंच्या तावडीमध्ये जेव्हा मागे पुढे मी सापडलो होतो तेव्हा ताबडतोब लगबग केल्यामुळे मला तुमचा लाभ झाला. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या पुढे उभे राहून सलगीच्या भक्तांनी तुमच्या प्राप्तीविषयी मनामध्ये हेतू धारण केला. हे काम महासेवा जाणू देखोसीन विषमाचा, सांभाळाजी वृद्धावळी तुम्ही का कळी सारखी, शरणागत वैर्या हाती हे निश्चिंती देखिली, तुका म्हणे इच्छी भेटी पायपोटी उफराटे. देवा, प्रतिकूल भावांच्या मुळे आम्हाला अधिकाधिक कष्ट सहन करावेत, हे का आम्हाला तुमच्या सेवेचे दान मिळावे. तुम्ही आपले ब्रीद सांभाळा. या कलियुगाप्रमाणे तुम्ही विपरीत वर्तन का बरे करता. जे तुम्हाला शरण आले आहेत त्यांना शत्रूंच्या हाती देता. हीच निश्चित स्थिती तुम्ही त्यांची पाहिली. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या भेटीची इच्छा धारण करीत आहे, पण तुम्ही मात्र आपले पाय उफराटे पोटात घेऊन माझ्यापासून ते दूर करीत आहात. काहू आली नीनू भागा पांडुरंगा माझिया, उफराटी तुम्हा चाली क्रिया गेली सत्याची, साक्षी हेंगे माझे म्हणू आर्थ कोण होते ते, तुका म्हणे समर्थपणे कायनेने करीतसा. देवा, आतापर्यंत सर्व भक्तांना सरळपणाने भेट देण्याविषयी तुम्ही अगदी उदार होता आणि माझ्याच वाट्याला तुमचे हे खोटे वर्तन का आले. देवा, तुमची माझ्याविषयीची वागणूक सरळपणाची राहिली नसून तुमच्यामधील खरी वागणूक संपून गेली आहे. तुमच्या भेटी करता माझे मन किती तळमळत आहे याविषयी माझे मनच साक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही काहीही करण्यास समर्थ आहात, म्हणून असा का दुष्टावा करीत आहात. तुमचा खरा प्रकार मला काही समजत नाही. शकुनाने लाभाने येथूनच कळतसे, भयारूढ झाले म्हणू आता कोण विश्वासू, प्रीत कळी आलिंगने संपादने अत्यंत, तुका म्हणे मोकलिले कळवाले बरवे. शुभ शकून किंवा अपशकून होऊ लागले म्हणजे त्यावरूनच पुढे आपल्याला लाभ होणार आहे की नुकसान हे जागच्या जागीच समजते. त्याप्रमाणे देवा, तुमच्या एकूण वर्तनावरून माझे मन आता साशंक झाले आहे. आता कोण तुमच्यावर विश्वास ठेवी. आलिंगनावरून किंवा अत्यंत आदर सत्काराच्या व्यवहारावरून एखाद्याविषयीचे प्रेम आहे किंवा नाही हे समजते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे देवा, तू मला हप्ता सोडून देणार हे मला तुझ्या वर्तनावरून आता कळू लागला आहे. न होय निग्रह देहासे दंडनो, न वजे भुकतानो सहावली, तरी नित्य नित्य करे आळवनो, माझा अभिमान भिन्न असू द्यावा,
नाही विटाळले काया वाचा म्हणू संकल्पाने भिन्नू आशेची या तुका म्हणी भवसागरे उतारू करावया आधार इच्छितसे. देवा, तुमच्या प्राप्तीसाठी माझ्याकडून एक खास असा निश्चय होत नाही. त्यासाठीच देहाला शासन करणे जमत नाही, लागलेली तहानभूक सहन करवत नाही. म्हणून आम्ही रोज तुमची प्रार्थना करीत असतो. यासाठीच तुम्ही माझा अभिमान धरावा. तुमच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही विचाराने माझे शरीर, माझी वाणी, माझे मन यांना विठाळ सुद्धा झालेला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तुमच्या आधाराचीच मी इच्छा करीत आहे. ऐकिली कीर्ती संतांच्या वदनी तर हे ठाकोनी आलो स्थळू मागीला पुढीला करावे सारिखे पालटो पारिखे नये देवा. आम्हाशी विश्वासू नामाचा आधारू तुटता हे थार उरी नाही. तुका म्हणे येथे नसावेची तुझे विनंती पंढरी राजे परिसावे. देवा, संतांच्या मुखाने तुझी कीर्ती ऐकली म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे. मागे होऊन गेलेल्या भक्ताप्रमाणेच पुढील भक्तांचाही उद्धार करावा. त्यामध्ये भेद पाहून विचारात बदल करू नको. देवा, तुझ्या नामाविषयी आम्हाला विश्वास आहे आणि तेवढाच एक आधार वाटतो. जर तोही आधार तुटला तर दुसरा आश्रयच शिल्लक राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याजवळ माझ्याविषयी भेदभाव नसावा. माझी एवढी विनंती या पंढरी रायाने ऐकावी. मोलाचे आयुष्य वेच तसे सेवी नुगवता गोवे खेद होतो. उगवू आले ती तुम्ही नारायणा परिहार हाशिना निमिषातू. लिगाडाची माशी न्याये झाली परी उरली ते उरी नाही काही. तुका म्हणी लाहू साधे वाचा बळी ओढी येलो काळे धाव घाला. देवा, आमचे अतिशय मूल्यवान असे आयुष्य आपल्या सेवेमध्ये खर्च होत आहे. तरी सुद्धा आमची या संसार बंधनातून सुटका का बरे होत नाही याचा आम्हाला खेद होत आहे. हे नारायणा, तुम्ही जर मनात आणले आणि खरोखरच आम्हाला मुक्त करण्यासाठी आमच्या जवळ आलात तर एका क्षणामध्ये सर्व दुःखांचा परिहार होऊन जाईल. गुळाला माशी चिकटावी त्याप्रमाणेच मी या संसाराला चिकटलो आहे, यामध्ये काही संशय नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुमची प्रत्येक वेळी प्रार्थना करण्याकरता माझ्याजवळ वाणीचे बळ आहे, यापेक्षा दुसरे काही नाही. त्या वाणीच्या बळामुळेच मी माझी इच्छा पूर्ण करून घेत आहे. तरी देवा, काळाने मला ओढले आहे म्हणून तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर धावून या. हनवणी झालू क्षेत्रीचे संन्यासी चित्त आशा पाशी आवरुणी. कदापि नवे सीमा उल्लंघनू केले विसर्जन आवाहनीचू. पारिका तू आता झाला तुझा ठाऊ दृढ केला भाव एकविधू. तुका म्हणे कार्य कारणाचा हेवा नाही जीव देवा समर्पिला. सर्व प्रकारच्या आशेपासून मनाचा पूर्ण निग्रह करून पांडुरंग रूपी एकाच पवित्र क्षेत्रामध्ये आमरण राहण्याचा आम्ही निश्चय केला असून आम्ही क्षेत्र संन्यासी झालो आहोत. आता आम्हाला पांडुरंग रूपी क्षेत्र सोडून सीमेचे उल्लंघन केव्हाही करायचे नाही आणि इतर देवतांचे आवाहन केले त्याचवेळी त्याचे विसर्जनही केले आहे. आता पांडुरंग क्षेत्राशिवाय इतर शरीर रूपी क्षेत्रे आम्हाला दुरावली असून एका पांडुरंगाच्या ठिकाणीच आमचा एकनिष्ठ आणि दृढ असा भाव ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला या संसारातील कोणत्याही व्यवहाराची इच्छा उरली नाही, कारण आम्ही आपला जीव देवाला समर्पण केला आहे. विभ्रंशली बुद्धी देहांत जवळी काळाची अकाळी वाईचाळा. पालटले जैसे देठ सांडी पानू पिकले आपण तयापरी. न मारिताही न बुद्धी दुःख पावी माजल्याची गोवी तयापरी. तुका म्हणे गळू लागली या मत्स्या तळमळे चातायचा लवलाहू. आपला देहांत जवळ येतो तेव्हा आपली चांगली बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाल्यासारखी होते. अशी अंतकाळी वेळची वेगळीच बडबड करण्याचे काम काळ करीत असतो. एखाद्या झाडाच्या पानाचा हिरवेपणा ते पान पिकल्यानंतर पालटतो आणि मग ते देठापासून हळूच अलगद असे गळून पडते. तशीच अखेरीस आपली स्थिती होते. ज्याची बुद्धीच हीन प्रकारची आहे त्याला कुणी मारले नाही तरी तो दुःखीच राहतो. त्याचप्रमाणे कुठलीही बद्धता उन्मत्तता निर्माण करीत असते. तुकाराम महाराज म्हणतात, गळास लागलेल्या माशाची जशी तळमळ होते त्या प्रकारचीच अवस्था
अंतकाळी लोकांची होत असते. नव जावा तू काळ वाया मुख्य दया ही देवा, म्हणून जैसे तैसे रहणी असे पायांचे, मोकळे मन कष्ट करी नष्ट दुर्जनो, तुका म्हणी काही नेणे नवजे येणे परिवाया. देवा, तुमच्या चिंतनाशिवाय व्यर्थपणे काळ जाऊ नये हीच तुमची मुख्यत्व करून दया असावी. या दयेची अपेक्षा आहे, म्हणूनच ज्या रीतीने होईल त्या रीतीने तुमच्या पायाचा मी आश्रय करून राहिलो आहे. चिंतना वाचून मोकळे मन जर राहिले तर ते फार कष्टदायक होते आणि मनुष्याला निषिद्ध विषयाकडे प्रवृत्त करते, क्रियानष्ट आणि स्वभाव दुष्ट बनवते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची दया झाली तर आम्हाला काही कळत नसले तरी सुद्धा आम्ही कधी वाया जाणार नाही, कृतार्थच होऊन जाऊ असा आम्हाला तुमचा विश्वास आहे. कल्पतरुवांगी छिलेते फळू अभागी दुर्बळ भावे सिद्धी, धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ते साठविला, बीजा ऐसा द्यावा उदके अंकुरू गुणाचे प्रकारू ज्याचे तया, तुका म्हणी कळी पारखिया हिरा ओझे पाठी खरा चंदनाचे. जशी इच्छा असेल त्या इच्छेप्रमाणे फळ देण्याचे सामर्थ्य कल्पतरूच्या अंगी असते आणि जे कुणी अभागी आणि दुर्बल असतात ते याच सिद्धीची इच्छा करतात. पण ज्यांनी आपल्या चित्तामध्ये त्या नारायणाला साठवला आहे अशाच जाती खरोखर धन्य आहेत. ज्याप्रमाणे बीज असेल त्याप्रमाणेच पाण्याच्या योगाने अंकुर निर्माण होतो. ज्याच्या त्याच्या गुणाप्रमाणेच जस तसे प्रकार घडून येतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे पारखी आहेत त्यांनाच हिऱ्याची खरी परीक्षा नीटपणे करता येते. गाढवाच्या पाठीवर चंदनाचे ओझे असले तरी त्याला त्याच्या सुगंधाचा काहीही उपयोग होत नाही, तो फक्त बारवाईच राहतो. हो करडाधी अंगी नरकाडी जातीचे ते जोडी तेचे चित्ते, कासयाने देखे अंधळा मानिके सवी विन फिके वाया जायो, काय जाणे विष पालटो उपचारी मुखाशी अंतर तोचे बरे, तुका म्हणे काय उपदेश वेड्या संगे होतो रेड्या सवी कष्ट. ज्याचे अंग उकिरड्यासारखे आणि नरकासारखे आहे त्याची प्राप्ती ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणेच ज्याला त्याला होत असते. जो कोणी आंधळा आहे त्याला मानकासारखे रत्न समजत नाही, दिसत नाही. जिभेला जर चवत नसेल तर मग चांगल्या पक्वानाचाही उपयोग होत नाही, कारण ते सुद्धा बेचव होतं. ते रुचकर असून फिके वाटते. कितीही उपाय केले तरी विषाचा कडवटपणा आणि जहरीपणा पालटत नाही. ते आपल्या मुखापासून दूर असते हेच बरे. तुकाराम महाराज म्हणतात, वेड्या माणसाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही. रेड्यासारख्या निर्बुद्ध माणसाच्या संगतीने कष्ट मात्र अधिकाधिक वाढत जातात. जया श्री कारभारू बुद्धी सारू तयाची, वर्ते तैसे वर्ते जणू बहुता गुणू एकाचा, आपण या पाक करी तो इतरी सेविजे, तुका म्हणे शूर राखे गाड्या वाखे सांगाते. ज्याच्या डोक्यावर कारभाराचे ओझे असते त्याची बुद्धी सार रूपाची राहते. तो जशी वागणूक ठेवील त्याप्रमाणेच इतर लोक वागतात. या एकाचा गुण अनेकांना लागत असतो. चांगली माणसे आपण जो स्वयंपाक करतात तोच इतरांना सेवन करण्यास देतात. तुकाराम महाराज म्हणतात, शूर माणसाच्या संगतीने आपण गेलो तर आपले रक्षण होईल आणि दुबळ्या माणसाच्या संगतीमध्ये आपला नाश होईल. एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथू, होऊन जाणी कैसे परी पुढे उरी ठेविता, अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण, तुका म्हणी अवघी जोडी ते आवडी चरणांची. हे लोक हो, आपण एकमेकांना सहाय्य करून सन्मार्गाने वागूया, सन्मार्ग धरूया. नाहीतर काही कमतरता राहिली तर कोण जाणे काय प्रकार होईल माहित नाही. एकमेकांना विठ्ठलाचे स्मरण देताना आपण सर्वजणच धन्य होऊन जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, त्या श्रीहरीच्या चरणांची एकदा जर आवड निर्माण झाली की सर्व सुखाची प्राप्ती होऊन जाते. फळकटतो संसारू येथे सारू भगवंत, ऐशी जागवितो मना सरसे जना सहित, अवघे निरसुनी कामू घ्यावे नाम विठोबाचे, तुका म्हणे देवा विनू केला शिनू तो मिथ्या.
अरे हा संसार एखाद्या फुलकटाप्रमाणे निरर्थक आहे आणि या जगामध्ये एकच तत्व सारभूत आहे आणि तो फक्त भगवंतच आहे. मी इतर लोकांच्या बरोबर या विचाराने माझ्या मनाला जागवीत असतो. सर्व प्रापंचिक वासनांचा त्याग करून विठ्ठलाचे नाम तेवढे घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या स्मरणा वाचून इतर सर्व कष्ट हे व्यर्थ आहेत. सुधारसे ओलावली रसना झाली न धायू, कळू नये झाली धनी नारायणी पूर्णता. आवडते तीच यासी ब्रह्मरसी निरसे, तुका म्हणी बहुतापरी करुणी करी सेवनो. या श्रीहरीच्या स्मरणाने माझी जीभ आता ओलसर झालेली आहे आणि ती संतुष्ट झाली असली तरी तिची तृप्ती अजून सुद्धा होत नाही. नारायणाच्या प्राप्तीची पूर्णता झालेली लक्षात येऊ नये एवढी ती तृप्त आहे. तिला या नारायणाचे नामस्मरण सतत आवडते, त्यामुळे तिला ब्रह्मत्वाच्या प्राप्तीमध्येही अगदी निरसता वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे भगवंताच्या नामाचे चिंतन मी बहुत प्रकाराने करीत असतो. असते काटाळा हा नवे मत्सरू, ब्रह्मते विकार विरहितो. हरी म्हणा त्याग प्रतिपादलासे, अनादि हासे वैराकार. शिजले हिरवे का नावे धान्य, सेवनापे भिन्न निवडेते. तुका म्हणी भूते साक्षी नारायण, अवगुणी दंडन गुणी पूजा. खोट्या गोष्टीविषयी कंटाळा असणे याला मत्सर म्हणू नये. ब्रह्म मात्र सर्व प्रकारच्या विकारांच्या पलीकडचं असतं, विकार रहित असतं. असे असले तरी सुद्धा खऱ्याचा स्वीकार आणि खोट्याचा त्याग असे प्रतिपादन अगदी अनादी कालापासून करीत आले आहेत. खऱ्या खोट्यामधील हा विरोध अगदी पूर्वीपासूनच आहे. शिजलेले आणि हिरवे असलेले धान्य एकाच नावाने ओळखले असले तरी सुद्धा आपण शिजलेल्याचा स्वीकार करून हिरव्याचा त्याग करतो. अशी भिन्नत्वामुळेच आपण निवड करतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भूतमात्रामध्ये साक्षी एकच नारायण आहे आणि तो अवगुणी लोकांना शिक्षा करतो आणि गुणी लोकांचे मात्र पूजनच होते. आपुली आपण जाणावे सोहितो, जेने राय चित्तो समाधानो. बहुरंगी माया से विखरली, कुंठितचे चाली होतावरी. पूजाते अबोला चित्ताच्या प्रकारे, भाव विश्वंभरी समर्पावा. तुका म्हणी गेला फिटोन या भेव, मग होतो देव मनाचाची. आपले खरोखर कशामध्ये हित आहे हे आपल्या आपणच व्यवस्थित नीटपणे समजून घ्यावं, जाणून घ्यावं. यामुळेच आपल्या चित्ताला समाधान खरोखर प्राप्त होते. या जगतामध्ये माया अनेक रंगांनी पसरलेली आहे. तिच्या विषयीची वागणूक मर्यादित ठेवावी हेच बरे आहे. त्या विश्वंभराला आपला एकनिष्ठ भाव समर्पण करावा आणि मग अबोल चित्ताच्या स्थितीत राहावे. हीच त्या विश्वंभराची खरी पूजा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मनामधील भीती एकदा संपून गेली की मग मनच देवरूप होऊन जाते. असोनी नक्की जे आलिप्त अहंकारी, उगेच या भारी कुंथा कुंथे. भावा सोडवणे वेगे लव करी, मी तो झालो हरी शक्तिहीनो. भ्रमल्याने दिशे बांधले आचे परी, माझे मजवरी वाहून या. तुका म्हणे धावू घेतलेशे सोयी, आता पुढे येई लवकरी. देह आणि आत्मा हे एकमेकापासून वेगळे असून सुद्धा अहंकारामुळे तो अलिप्त आहे असे वाटत नाही. देहाच्या अनेक विकारांच्या भाराने तो उगाच कुंठत बसला आहे. श्रीहरी अशा या भवभ्रमातून लवकर सोडवण्याविषयी तुम्ही धावत या. मी तर आता अगदी शक्तिहीन झालो आहे. देहभावाच्या भ्रमाने, देहात्म बुद्धीने मी बद्ध झाल्यासारखा दिसत आहे. मीच माझ्यावर हे बंधन लावून घेतले आहे, लादून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता सोयीने तुझ्याकडे धाव घेतली आहे. आता तू लवकरच माझ्याकडे धावून ये. आपुल्याचा भूत चाटी, मारी करंटी पारख्या. ऐशे जन भुलले देवा, मिथ्या हेवा वाढवी. घडी गिळी अभिषे मासा, प्राण आशा घेतला. तुका म्हणी बोकड मोहू, धरी पाहू खाटीकू. आपल्या वासराचा पेंडा भरून तयार केलेला मृतदेह गाई चाटत असते, पण दुसऱ्या गायीचे खरे वासरू तिच्या जवळ आले तर ती त्याला मारते. देवा, लोक अशाच प्रकारे खोट्या प्रपंचाची हाव धरतात, खोटी हाव वाढवत राहतात. मासे धरणाऱ्या कोळ्याने लावलेल्या गळाच्या आमिषाने
लक्ष देऊन मासा तो गळ गिळतो आणि मग आपला प्राण गमावतो. त्याचा प्राण या प्रकारच्या आमिषाच्या आशेनेच घेतलेला असतो. तुकाराम महाराज म्हणतात, बोकड सुद्धा मोहामुळेच त्याला मारणाऱ्या खाटिकाशी संगत धरत असतो. विषय तो मरणसंगी नेने सुटिका अभागी, शास्त्राचा केला लुंडा तोंडी पाडे येला धोंडा, अगती मोक्ष नाही ठावा काय सांगावे गाढवा, तुका म्हणे ज्ञान घडू सुखे पाहू देवा नाडू. विषयाची जर संगत धरली तर त्या विषयाच्या संगतीमुळं मरणाचा घात आहे. त्यातून सुटका कशी करावी हे अभाग्य माणसाला कळत नाही. अशा माणसाने सर्व शास्त्रांना पंगू करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. या माणसाला मोक्षाची कल्पनाही माहीत नाही. अशा गाढवाला उपदेश करून काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा प्रकारचे हे अल्पज्ञानी आणि गर्विष्ठ लोक या प्रपंचामध्ये सुखाने फसवणूक पावत किंवा असे लोक सुखासुखी देवास मिळवित नाहीत. मीच विखळू ये रसकळ बहु बरे, पाहिजे ते क्षमा केले येणे बोले विनवणे, मीच माझे झाले ओझे अन्यायू, आधी आचवला धे आचवला तुका झाला निमनुष्य. मी पण हा दुष्ट आहे, बाकी सर्व फार चांगले आहे. याबद्दल तुम्ही मला क्षमा करावी अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे. सर्व काही मीच आहे, हे माझेच आहे, या भावनेच्या ओझ्याने फार मोठा अन्याय झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी या मीपणापासूनच आधीच मोकळा झालेला असल्यामुळे मनुष्य धर्म विरहित बनलो आहे. येणे जाणे तरी राहे देव कृपा करे, ऐशी तव पुण्य नाही पाहता माझे गाठे काही, भय निवारिता कोण वेगळा अनंत, तुका म्हणे वारी भोगू वारी तरी पांडुरंगू. या देवाकडे वारंवार जाणे येणे राहिले तर तो आपल्यावर कृपा करेल. अशा प्रकारचे पुण्य माझ्याजवळ बिलकुल नाही. या अनंताशिवाय आपले भय निवारण करणारा दुसरा कोण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग संसार भोग निवारील तरच ते दूर होऊ शकेल. भल्याचे कारण सांगावे सोहितू, जैशी कळेनी तू आपणाशी, परी आम्ही असू एकाची हाती, नाचवितो चित्ते त्याचे तैसे, वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पारू, होते उपकार गणितो, तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंतो, आपुले उचितो केले संती. जे सज्जन आहेत, संत आहेत, त्यांचे काम हेच की त्यांनी सोहित कशामध्ये आहे हे आपणाला जशी नीती समजेल त्याप्रमाणे लोकांना समजावून सांगावे. परंतु आम्ही सर्वांच्या चित्तामध्ये राहून सर्वांना त्याप्रमाणे वर्तन करायला लावण्याच्या श्रीहरीच्या हातात राहू. 8 रानामध्ये सापडल्यावर जो सरळ मार्ग दाखवतो त्याच्या पुण्याला पारावार नाही, कारण त्याचे लोकांवर अनंत उपकार होत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत फारच कृपावंत असून तुम्ही लोकांना नीती सांगण्याचे उचित असे कर्तव्य करीत आहात. लावून या पुष्टी पोरू आणि करू कथे माझी, पडा पाया करा विनंती, दवडा हाती धरून या, पुरवाळुनी बैसे मोही, प्रेम काही नाशितले, तुका म्हणे वाटे चित्तो करा फजितो म्हणवणी. आपल्या रडक्या पोराला पाठीशी बांधून ही बाई कथेमध्ये येऊन फार कटकट करते. तिच्या पाया पडून कथेमधून निघून जाण्याबद्दल तिला विनंती करा. तिने काही ऐकले नाही तर हाताला धरून तिला कथेमधून घालवून द्या. आपल्या रडक्या मुलाला लाडाने कुरवाळून त्याच्या प्रेमाने ती कथेमध्ये बसते, पण यामुळे ती श्रीहरीच्या प्रेमात का बरे बिघाड आणते. तुकाराम महाराज म्हणतात, तिच्या अशा वागण्याने वक्त्याचे आणि श्रोत्याचे चित्त फाकते, म्हणून तिला फजित करून हाकलून द्यावे. पुण्य उभी राहू आता संतांचे या कारणे, पंढरीचे लागा वाटे सका भेटे विठ्ठलू, संकल्प हे यावे फळा कळवळा बहुतांचा, तुका म्हणे होऊन क्षमा पुरुषोत्तमा अपराध. लोक हो, आता तुम्ही पंढरपूरच्या वाटेला लागा, येथेच तुम्हाला तुमचा सखा विठ्ठल भेटेल. या ठिकाणी संतांची पुण्याई उभी राहावी. पुष्कळ लोकांच्या कळवळ्याने त्यांचे संकल्प फलद्रूप व्हावेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे पुरुषोत्तमा, आपणाकडून सर्व अपराधांची क्षमा व्हायला हवी. ऐकिली मातू पुरविले मनोरथ,
प्रेम वाढविले देवा बरवी घेऊन या सेवा केली विनवणी तैची पुरविली धनी तुका म्हणी काय रसा कुरोंडी वरुनिया देवा मी तुमची सर्व काही हकीकत ऐकली त्यामुळे माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले माझ्याकडून चांगली सेवा येऊन तुमच्या विषयीचे प्रेम चांगलेच वाढवले मी जी जी विनंती तुम्हाला केली त्याप्रमाणे माझी इच्छा तुम्ही तृप्त केलीत तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या प्रेम रसावरून माझा देह कुरवंडी करून ववाळून टाकावा असे मला वाटते आहे